नंदीवाले काशी कापडी योग तिरमल समाजातील सर्व बंधू भगिनींचं मी दिलीप वसंत भिंगारे आणि कल्पना टेक्निकल क्लासेसच्या वतीने आज रोजी आदरणीय माननीय ऍडव्होकेट महेश मोकाशी सर, अध्यक्ष NSS, तसेच सचिव माननीय प्रमोद पवार सर यांचंही मी मनपूर्वक आभार मानतो. त्यांच्यामुळे आज रोजी मी आपल्याला एक डिप्लोमा म्हणजेच पदविका अभ्यासक्रमाचं आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी मी इथे मला त्यांनी आमंत्रण दिलेलं आहे आणि मी त्यांचं धन्यवाद मानतो. आणि थोड्याच वेळात मी माझं मार्गदर्शन डिप्लोमा बाबतीतलं चालू करतोय. धन्यवाद. आपण पाहिलं असेल इंजिनिअरिंग क्षेत्राचं सगळ्यात महत्वाचं मुलांना पहिलं घाबरायला येतं की इंजिनिअरिंग म्हणजे काय. इंजिनिअरिंग हा विषय शब्द जर आपण ऐकलं तर आपल्याला वाटतं खूप मोठा शब्द आहे. असं काही नाहीये. इंजिनिअरिंग ला जो बेस आहे तो सगळा फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स म्हणजे तुम्ही त्याला भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मॅथमॅटिक्स असं असतं. म्हणून आज रोजी मी माझी तुम्हाला पुन्हा एकदा इंट्रोडक्शन करून देतोय. दिलीप वसंत भिंगारे. मी विद्यापीठामध्ये ऍज अ इन्स्ट्रक्टर म्हणून गेली 23 वर्ष काम करत आहे. याआधी मी 3 वर्ष महाड ITIA येथे निदेशक या पदावर काम केलेलं आहे. आणि तुम्हाला मी ITIAच्या बाबतीत सुद्धा पुढच्या सत्रामध्ये मार्गदर्शन करणार आहे. माझाही एक क्लास आहे, त्या क्लासचं नाव आहे कल्पना टेक्निकल क्लासेस. आणि हे सगळं इंजिनिअरिंग म्हणजे टेक्निकल गोष्टीसाठी मी ते नॉलेज विद्यार्थ्यांना देत आहे. अत्यंत महत्वाचा आपलं जेव्हा नंदीवाले काशी कपड्यांनी तिरमल समाजासाठी आपण काही महिन्यापूर्वी NSSच्या नंदीवाले समन्वय समितीतर्फे आणि कल्पना टेक्निकल क्लासेसच्या वतीने एक महिन्याचं सेशन आयोजित केलं होतं. सुंदररित्या जवळजवळ 50 ते 60 विद्यार्थ्यांनी त्या मार्गदर्शनाचा फायदा घेतला होता. आज रोजी त्यांचाही चांगला फीडबॅक मिळत आहे. तोच ऑटोकॅड हा डिझाईन सॉफ्टवेअर आपण फ्री ऑफ कॉस्ट दिला होता. बाहेर 10 ते 20,000 त्याची फी असताना सुद्धा आपण विद्यार्थ्यांना तो फ्री ऑफ कॉस्ट दिला. त्याचा जो दुसरा एक भाग आहे तो म्हणजे ड्रॉसमन आहे. सिव्हिल आणि मेकॅनिकल आज रोजी तुम्ही बघितलं असेल तर ITIA रिलेटेड आणि टेक्निकल क्लासेसच्या बाबतीत हे ड्रॉसमन एक महत्वाचं आहे. 3D मॅक्स जिथं जिथं तुम्ही ऑटोकॅड शिकता तिथं 3D मॅक्स गरजेचं आहे. जिथं जिथं ऑटोकॅड शिकतं तिथं तिथं तुम्हाला आर्किटेक्चरच्या क्षेत्रात हा रेविट आर्किटेक्चर आहे. आणि आज रोजी मी तुम्हाला पदविका अभियांत्रिकीचं पूर्णपणे मार्गदर्शन जे माझ्याकडे नॉलेज आहे ते आपणापर्यंत मी पोहोचवण्याचा अतोनात प्रयत्न करत आहे. आपण पाहिलं असेल की सगळ्यात महत्वाचा प्रश्न येतो की का आपण या क्षेत्राकडे जातोय. व्हॉट इज दिस, हाऊ टू चूज आवर करिअर. बघा आपल्याला विद्यार्थी सांगतो, पालक सांगतात, शेजारचे सांगतात आणि तेव्हा आपण काय करतो, तो गोष्ट आपल्याला अवलंब करण्याचा प्रयत्न करतो. असं नाहीये मित्रांनो, लक्षात ठेवा. हा खूप मोठा एक आयुष्याचा एक भाग असतो की आपण कोणत्या क्षेत्रात गेलं पाहिजे. म्हणून आपण जे काही तुम्ही 1ली ते 10वी आतापर्यंत जे शिकलेला आहात त्याच्यात तुमचा असणारा जो इंटरेस्ट आहे की बाबा मला आर्ट्समध्ये चांगला आहे, कॉमर्समध्ये चांगला आहे, सायन्समध्ये चांगला आहे, मी फार्मसी चांगल्यामध्ये जर मला नॉलेज आहे, मला आवड आहे, तर या आवडीचा जो भाग आहे ना, तो विद्यार्थ्यांनी पहिला समजला पाहिजे आणि त्याच्या पाठीमागे जे उभे राहिले पाहिजे ते म्हणजे पालक उभे राहिले पाहिजे. म्हणून अत्यंत महत्वाचं एरिया ऑफ इंटरेस्ट इज द मोस्ट इम्पॉर्टंट. त्याच्यानंतर तुम्हाला विद्यार्थी एखादा एरिया ऑफ इंटरेस्ट घेत असतो तेव्हा त्यांनी या काही गोष्टींचा उपयोग केला पाहिजे. बघा करिअर हा खूप मोठा आयुष्यातला एक भाग आहे. तुम्ही सगळ्यात महत्वाचे तुमचे स्ट्रेंथ कळायला पाहिजे. तुमच्यातल्या चांगल्या ज्या बाजू आहेत, जे तुम्ही आतापर्यंत जन्म घेतल्यापासून आतापर्यंत जे जे काही शिक्षण घेतलेलं आहे, जे जे तुम्हाला टीचिंग गेलेलं आहे, जे जे तुम्ही फॅमिली मेंबर्स मध्ये ज्या तुमच्या चर्चा होत राहतात किंवा तुमचा शेजार पाजार आहे, याच्यातून तुम्हाला स्वतः कळत असतं की व्हॉट इज युअर स्ट्रेंथ, तुमच्यात काय महत्वाच्या बाबी आहेत. आणि त्याच्यात पण अजून एक महत्वाचं असं विकनेस या प्रत्येकाच्या माझ्यात पण आहेत आणि तुमच्यात पण आहेत. तर त्या विकनेस जोपर्यंत आपल्याला कळत नाहीत, म्हणून या 2 बाजू आपल्याला जर सक्सेसफुल व्हायचं असेल तर स्ट्रेंथ माहिती पाहिजे आणि विकनेस माहिती पाहिजे. त्याच्यानंतर आपली जी पर्सनॅलिटी आहे, पर्सनॅलिटी म्हणजे उंचीवर जाऊ नका. पर्सनॅलिटी म्हणजे आपण बोलण्याची पद्धत कशी आहे, प्रेझेंटेशन आपण कसं असतं, आपल्याला दिलेली जबाबदारी आपण कशी पार पाडतो, आपण कन्व्हर्सेशन लोकांशी कसं करतो, आणि ह्या तुम्हाला पूर्णपणे तुमच्या बॉडी लँग्वेजवर तुमची पर्सनॅलिटी अवलंबून असते. त्याच्यानंतर ऑपॉर्च्युनिटी बघा तुम्हाला मिळत असतात, तुम्हाला समजत नसतं की बाबा चांगल्या ऑपॉर्च्युनिटी कोणत्या आहेत, वाईट ऑपॉर्च्युनिटी कोणत्या असतात. तर ऑपॉर्च्युनिटी येत असतात, आपण त्या सोडत असतो. म्हणजे
तुम्ही बघा महत्वाच्या काही गोष्टी शाळेत वगैरे असतात. काही गोष्टी जेव्हा तुम्हाला मार्गदर्शन दिलं जातं आणि तुम्हाला सांगतो याच्यात नावे द्या, म्हणजे निबंध स्पर्धा आहे, व्याख्यान आहेत, वेगवेगळ्या व्यक्तिमत्वांचं तुम्हाला मार्गदर्शन दिलेलं असतं. त्या अपॉर्च्युनिटीज पण ज्या ज्या तयार करायला जर तुम्ही त्या बेस जर बसवला असेल, तर तुम्ही स्वतःच्या अपॉर्च्युनिटीज त्यानुसार मोटिवेट होऊन तुम्ही चांगल्या रीतीने करू शकता. बघा, प्रत्येकाच्यात काही स्किल्स असतात. है ना, एक ड्रॉइंग असतो, है की नाही, एकामध्ये टीचिंग मध्ये शाळेत वगैरे तो घेत असतो, है ना, टीचर्स डे मध्ये तुम्ही तुमचं स्किल दाखवत असता वगैरे. तर बऱ्याचशा गोष्टी ह्या लपलेल्या गोष्टी असतात, त्याला स्किल्स म्हणतात. तुमच्या आतमधल्या काही स्किल्स आहेत, तर ते पण गरजेचे असतात आणि प्रत्येकाच्यात असतं, ते शोधलं पाहिजे. माझ्यात काय कॅपेबिलिटी, काय माझ्याकडे, बाबा मी जर माझ्याकडे एक मोठी जबाबदारी दिली, तर त्या दिलेल्या जबाबदारीचे मी कॅपेबल आहे का, त्या कॅपेबिलिटी माझ्याकडे त्यानुसार मी व्यवस्थित करू शकतो का, हा स्वतःला प्रश्न, या पूर्णपणे ह्या करिअरला आपण स्वतःला स्वतःचे प्रश्न विचारले गेले पाहिजे. त्याच्यानंतर आपल्याला एखादी गोष्ट, आता तुम्हाला डिप्लोमा करायचा आहे असं मी पकडेन, मी त्याचंच मार्गदर्शन करतो, तर फायनान्शियल एड अँड स्कॉलरशिप. बघा, प्रत्येक जे पालक आहेत, विद्यार्थी आहेत, बघा गरिबी पण असते प्रत्येकाच्या. तर गरिबी आहे म्हणजे तुम्हाला त्या गरिबीमुळे तुम्हाला शिकता येत नाही असं काही नाहीये. जर तुम्ही बँकात वगैरे जर गेलात, बँकला जर तुम्ही 10वीला तुमचे चांगले मार्क्स आहेत आणि तुमच्याकडे टेक्निकल नॉलेज घेण्याची जर इच्छाशक्ती आहे, तर फायनान्शियल एड कुठे आपल्याला मिळेल. तर ह्या फायनान्शियल एडचा पण तुम्ही पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी आणि त्यांच्या इन जनरल त्यांचे जे महत्वाचे जे घरातली लोक आहेत, त्यांनी जर त्यांचं फायनान्शियल एड आणि कोणकोणत्या स्कॉलरशिप आपल्याला मिळू शकतात जर आपण डिप्लोमाला गेलं, मी त्या सगळ्या फायनान्शियल त्या तुम्हाला स्कॉलरशिपच्या पण गोष्टी सांगणार आहेत. आणि हे सगळं जर तुम्ही करिअरशी रिलेटेड या गोष्टी सगळ्या जोडल्या गेल्यात, तर तुम्हाला मग एक काम दिलं जाईल आणि त्याच्यामध्ये त्या नेचर ऑफ वर्क, कोणतंही कार्य जे काय तुम्हाला दिलं असेल त्याच्यामध्ये एक्सपर्ट होण्यासाठी तुम्ही अतोनात प्रयत्न केला पाहिजे आणि त्याच्यानुसार जर तुम्ही गेलात, तर यू विल गेट द नाईस करिअर ऑपॉर्च्युनिटी आणि तुम्ही एक सुंदररित्या स्वतःला उभे करू शकता या जगामध्ये. बघा, आता मी तुम्हाला तेच मार्गदर्शन करणार आहे. टोटली पदविका प्रवेश आहे, त्याला डिप्लोमा इंजिनिअरिंग असं म्हटलं जातं. बघा, तंत्र शिक्षण संचालनालय महाराष्ट्र राज्य ही पूर्णपणे ह्या रिलेटेडच तुमचं सगळं सर्व रीतीने ऍडमिशन प्रोसेस असो, तुमचे जॉब ओरिएंटेड वगैरे गोष्टी असो, या सगळ्या तंत्र शिक्षण संचालनालय मॅनेज करत असतं. आता बघा, सगळ्यात महत्वाचा प्रश्न असतो, बाबा व्हॉट इज इंजिनिअरिंग, व्हॉट इज इंजिनिअरिंग, व्हॉट इज इंजिनिअरिंग. इंजिनिअरिंग या शब्दाचा अर्थ बघा, मराठी तुम्ही जर याला गेला असेल डिप्लोमाला, तर डिप्लोमाला अजून एक शब्द आहे की नाही, तुम्ही त्याला पॉलिटेक्निक असं म्हटलं जातं. पॉली, पॉली म्हणजे खूप, आणि टेक्निक म्हणजे अत्यंत महत्वाचे. तुम्ही जे जे कोर्स शिकणार आहे, सिव्हिल, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, केमिकल, पेट्रोकेमिकल वगैरे सगळ्या ब्रँच बाबतीत पण मी सांगणार आहे. मग ते प्रॅक्टिकल ऍप्लिकेशन आहे. हा ऍप्लिकेशन इज नथिंग बट सिम्पल. हा जो ऍप्लिकेशन आहे टोटली शास्त्रीयरित्या मी तिथं लिहिलेलं आहे बघा, सायंटिफिक दृष्ट्या आणि टेक्निकल या दोघांचं ऍप्लिकेशन आहे. आणि जेव्हा तुम्ही हे ऍप्लिकेशन नॉलेज मध्ये रूपांतर करता, तेव्हा तुम्ही फर्स्ट सेमिस्टर, सेकंड सेमिस्टर, थर्ड सेमिस्टर, फोर्थ सेमिस्टर, फिफ्थ आणि 3 वर्षाचा डिप्लोमा आहे. त्याच्यानंतर 3 वर्षाची डिग्री आहे, त्यानंतर 2 वर्षाची एमटेक आहे आणि परत 2 ते 3 वर्षाची पीएचडी आहे ना. म्हणजे तुम्ही बघा, डिप्लोमा पासून गेला तर पीएचडी पर्यंत तुम्ही इनोव्हेटिव्ह काम करू शकता. इनोव्हेटिव्ह म्हणजे खूप महत्वाच्या ज्या गोष्टी असतात, वेगवेगळ्या नाविन्यपूर्ण, त्याला असं मराठीत म्हटलं जातं. नाविन्यता स्वतःमध्ये असणं गरजेचं आहे. तुम्ही कोणतंही काम करायला जाता तेव्हा ते एक प्रकारचं एक डिझाईनच असतं. पण मला एखादी जबाबदारी दिलं तर त्या डिझाईन मध्ये, म्हणजे एखादा प्रॅक्टिकल दिलेला आहे ना, एखादं थेरॉटिकल काम दिलेलं आहे, तर ते डिझाईन ओरिएंटेड ते आपल्याला कळायला पाहिजे की मी किती सुंदररित्या याला डिझाईन करतो आणि डेव्हलप, आणि त्याच्याच रिलेटेड जो डिझाईन करतो तोच डेव्हलप करू शकतो. जो डिझाईन नाही करू शकत तो डेव्हलप करू शकत नाही. आणि म्हणून मी महत्वाचे या 3 गोष्टीला महत्व देतो. तुम्ही नाविन्यता असलं पाहिजे, तुम्हाला नवीन गोष्टीचं डिझाईन करता आलं पाहिजे, आणि तेच डिझाईन तुम्हाला वेगवेगळ्या सिस्टीम्स वापरून आणि प्रोसेस वापरून तुम्हाला ते
अवलंब तुमच्या अंगामध्ये येणं गरजेचं आहे नॉलेज. आणि त्यालाच आपण म्हणतो की इट इज कॉल्ड ॲज नथिंग बट इंजिनिअरिंग, आणि मराठीत त्याला अभियांत्रिकी म्हणतात. आणि मगाशी म्हटल्याप्रमाणे पॉलिटेक्निक असा त्याचा एक महत्वाचा भाग आहे. म्हणून आपण आता जो नॉलेज घेत आहोत तो टेक्निकल फील्डचा घेत आहोत, आणि त्याची मी थोडक्यात तुम्हाला माहिती देतो. बघा इथे काही शब्द आहेत, ते शब्द तुम्ही पाहिले तर तुम्हाला काहीतरी वेगळंच वाटेल की व्हॉट इज दिस. तांत्रिक, व्यावसायिक, कौशल्य आणि शिक्षण. बघा या चारही शब्दांचा अर्थ जो लावला तो पूर्ण जगामध्ये टेक्निकल गोष्टीचा आपल्याला स्वतः कुठेही उभा राहून तो सांगू शकतो. व्हॉट इज मीन बाय धिस, व्हॉट इज मीन बाय धिस. बघा तांत्रिक कुठली पण गोष्ट असते, आपण फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स शिकलेलो आहे, याचा जो बेस आहे ना, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि तुमचा जो गणित आहे. बघा अत्यंत महत्वाचा हा जो फिजिक्स शिकला असेल तुम्ही, बघा फिजिक्स अत्यंत अख्ख्या जगामध्ये तुम्ही जे जे काय बघत असाल आतापर्यंत त्यात मॅक्सिमम हा फिजिक्स ओरिएंटेड आहे. म्हणजे तो फिजिक्स जो डेव्हलप करतो त्यांनी तुम्हाला तांत्रिक गोष्टी मिळतात. रसायनशास्त्रामध्ये जर बघितलात तर त्याच्यात ऑर्गॅनिक आणि इनऑर्गॅनिक केमिस्ट्री असतं. आणि मॅथ्स मध्ये जर तुम्ही गेलात तर तुम्ही डेरिव्हेटिव्ह, इंटिग्रेशन, डबल इंटिग्रेशन, डबल डेरिव्हेटिव्ह, लिमिट, नंतर इन्व्हर्स फंक्शन्स आणि ट्रिग्नॉमेट्री, या सगळ्या गोष्टीचा जर तुम्ही तांत्रिकरित्या अभ्यास केला तर तुम्ही स्वतःचा एक सुंदररित्या व्यावसायिक, पण जर तुम्हाला नोकरी नसेल करायचं तर व्यवसाय उभा करू शकता, बिकॉज यू हॅव अ टेक्निकल नॉलेज. आणि हे तुमच्याकडे ऑटोमॅटिक सर्व रीतीने येतो तेव्हा तुम्ही एक कौशल्य प्रधान शिक्षण मिळालं असं त्या संस्थेतर्फे असं त्याचा अर्थ होतो. आणि मग तुम्ही एंटर करता, त्या एंटर मध्ये सगळ्यात महत्वाचा असतो पदविका, त्याला आपण डिप्लोमा असं म्हटलं जातं. ITI हा तुम्ही पाहिला असेल 1947 साली औद्योगिक प्रशिक्षण संस्थेची सुरुवात झाली, त्याची माहिती मी तुम्हाला देणार आहे. आणि त्यालाच इंडस्ट्रीयल, बघा महत्वाचा शब्द आहे इंडस्ट्रीयल, म्हणजेच औद्योगिक आणि प्रॅक्टिकल नॉलेज. हा जो ITI जो विद्यार्थी शिकतो तो 75% प्रॅक्टिकल असतं आणि 25% थेअरी असते. आणि म्हणून याच्याला जॉब ओरिएंटेड खूप आहे. त्याला डायरेक्टली डिप्लोमाला जाता येतं, ते मी काही कालांतराने सांगणार आहे. याच्यानंतर आहे का तुम्हाला कोणत्याही प्रकारचं ग्रॅज्युएशन पाहिजे असेल तर बॅचलर ऑफ इंजिनिअरिंग आणि बॅचलर ऑफ टेक्नॉलॉजी या दोघांचा अभ्यास केला तर नंतर तुम्ही एमटेक आणि ME करू शकता. आणि मी महत्वाचं म्हटलं ते म्हणजे PhD. या PhDचा पण अवलंब करून तुम्ही स्वतःला जगामध्ये एक स्थान चांगलं निर्माण करू शकता. बघा आता तुम्हाला कळायला पाहिजे की आपल्याला कशा रीतीने आपल्याला हा डिप्लोमाचं आपल्याला मार्गदर्शन भिंगारे सर देणार आहेत. तर या सादरीकरणामध्ये तुम्हाला मी 8 गोष्टी महत्वाच्या सांगणार आहेत आणि त्याच्याशी रिलेटेड काही गोष्टी मी तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे. तर सगळ्यात महत्वाचं 10वी अभियांत्रिकी तंत्र शिक्षणाचा जो पर्याय आहे हा पहिला कळणं गरजेचं आहे की आपण काय शिकतोय. तर तंत्र शिक्षणाचा आपण टेक्निकल नॉलेज मध्ये आपण एंटर करत आहोत. नंतर गेलो की 10वी नंतर झालं, मग आपल्याला कळायला पाहिजे की आपल्याला या अभ्यासक्रम मी शिकतोय पण या अभ्यासक्रमाचा मला फायदा काय होणार आहे. तर व्हॉट इज द बेनिफिशियल ऑफ दिस आफ्टर डिप्लोमा. नंतर तुम्ही शिकलात बाबा काय शिकताय तर अभ्यासक्रम शिकताय. तर अभ्यासक्रम शिकताना ते विचारतात की तू याच्याची पात्रता काय, ते सुद्धा मी तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे. याच्यामध्ये जी प्रवेश प्रक्रिया आता पूर्णपणे ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया आहे. या लॉकडाऊन मध्ये तर खूपच प्रॉब्लेम आहे. विद्यार्थ्यांनी मोबाईल, लॅपटॉप आणि तुमचा जो काय सायबर कॅफे याचा वापर केला गेला पाहिजे. याच्यात बऱ्याच गोष्टीचं स्कॅनिंग करायचं आहे. तर तुम्हीही विद्यार्थ्यांना याच्यामध्ये थोडासा सहभाग घेतला गेला पाहिजे आणि तुम्हालाही माहिती पाहिजे की व्हॉट इज द ऑनलाईन प्रोसेस. त्याच्यानंतर तुम्ही पदविका अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी माहिती पाहिजे की कोणकोणते. काहींचे कागदपत्रे नसतात आणि प्रॉब्लेम्स क्रिएट होतात कारण हे कागदपत्रे स्कॅन होतात. एखादा दाखला जर नसेल तर ते स्कॅन दाखला होत नाही आणि आपल्याला मेसेज येतो. मेसेज आला की आपल्याला काही कालांतराने त्याला एक थोडंसं ग्रीव्हन्स असं म्हणतात. मग तो आपल्याला तोपर्यंत ते आपल्याला कागद जमा करणं गरजेचं असतं. त्याच्यानंतर पदविका अभ्यासक्रमाचे लागलं, बघा महत्वाचा एक शब्द आहे. मी म्हटलं ना जर विद्यार्थी गरीब आहे तर काही टेन्शन घेण्यासारखं नाही आहे ना. आपण भज ब मध्ये मोडतो आणि MT ब मध्ये आपण मोडतो. आपली जी नंदीवाले काशी कापडी तिरमल आहे हे सगळ्यांना आरक्षण आहे आणि त्या आरक्षणाचं मी तुम्हाला थोडक्यात काही गोष्टी सांगतो. त्याच्यानंतर पदविका अभ्यासक्रमात मला माहिती पाहिजे की ह्या महाराष्ट्रामध्ये मी डिप्लोमा शिकतोय तर कुठे कुठे कोणकोणत्या संस्था आहेत. मग या संस्थांचा जर आपण अभ्यास केला तर चांगल्या संस्थेत ऍडमिशन घ्याल आणि त्यानुसार तुमचं
कार्यकाल चालू राहील आणि त्याच्यात उपलब्ध जागा कशा आहेत वगैरे, कुठं आपल्याला जायला पाहिजे, त्याचा ऍड्रेस कसा आहे, हे ऑनलाईन वगैरे पण सगळं समजतं. आणि हा जो टोटल आपला जो संचालन आहे, ती संचालने तुम्हाला काय करत असतं, सुंदररित्या वेगवेगळ्या काय देत असतात, शिष्यवृत्ती योजना. या शिष्यवृत्ती योजना हा प्रत्येक कॅटेगरीनुसार वगैरे आहे. तुमच्या वेगवेगळ्या शिष्यवृत्त्याच्या काही योजना आहेत, त्या योजना जर तुम्ही राबवल्या तर अशा रीतीने हा टोटली तुम्हाला कळायला पाहिजे या गोष्टी, आणि अत्यंतरित्या तुम्ही खूप स्वतःला सावरू शकता ह्याच्यातून. बघा, तुमची 10वी झाली, तुमची 10वी झाली, तुमची 10वी झाली, त्याच्यानंतर तुम्ही याला जाता की उत्तीर्ण झाला, उत्तीर्ण झाला, चला तंत्र शिक्षण कळालं, लिंगारे सरांनी सांगितलं, आणि त्याच्यानुसार पुन्हा आपल्याला ऍडमिशन घ्यायचं. तर 10वी उत्तीर्ण झाला म्हणजे आपण काय करतो की सुंदररित्या आपण काय करतो की आपल्याला पदविकेला आपण जातो. पदविका प्रवेश घेतला, आपण सुंदररित्या सगळी कागदपत्र दिले वगैरे गेलो. आता प्रथम वर्षाला गेलो, 2 सेमिस्टर्स असतात. द्वितीय सत्राला गेलो, द्वितीय सत्रामध्ये परत तुमचा तिसरा आणि चौथा सेमिस्टर म्हणतात, आणि तृतीय वर्षाला असतात पुन्हा दोन दोन सेमिस्टर असतात. म्हणजे ऑटोमॅटिकली 6 सेमिस्टर आणि 3 वर्षाचं तुमचं कार्यकाल असतो पदवीचा. तुम्ही डायरेक्टली जर तुमची पदविका झाली तर तुम्ही डायरेक्टली सेकंड इयर डिग्रीला जात असता. म्हणून पदविका आणि पदवी हे 2 शब्द गरजेचे आहेत. तुम्ही जर त्याच्यानंतर बघितलं असेल की तुम्ही 12वी उत्तीर्ण पण असेल तर टेन्शन घेण्यासारखं नाही आहे की आपल्याला कमी मार्क पडले आहे ना. आपण आर्ट्स कॉमर्सला वगैरे आहे, आपण व्होकेशनल कोर्सला आहे, टेक्निकलचा आपण अभ्यास केला होता, याचंही मी तुम्हाला मार्गदर्शन करणार आहे. अत्यंत महत्वाचं आहे, त्याला टेक्निकल एक आहे आणि व्होकेशनल आहे, आणि MCVC म्हणतात त्याला. आणि तुम्ही 8वी 9वी 10वीला टेक्निकल, ह्या टेक्निकल सुद्धा 5% जागा ऍडमिशनसाठी गरजेच्या असतात. आणि 12वी उत्तीर्ण तो फिजिक्स केमिस्ट्री मॅथ्स मध्ये झाला तर तो डायरेक्टली तुम्हाला 12वी उत्तीर्ण मध्ये आणि झाला तर तुमचा जो मागासवर्गीय असेल तर तो 45% त्याचं इलिजिबिलिटी असते, आणि ओपन वाला असेल तर त्याला 50% असते. परंतु तुम्ही जर 12वी उत्तीर्ण झाला थ्रू जर इंजिनिअरिंगला गेलात तर एक परीक्षा द्यावी लागते आहे ना, त्याला CET म्हणतात आहे ना. अजूनही CETची परीक्षा झालेली नाहीये आहे ना, इंजिनिअरिंग क्षेत्राची वगैरे आणि बऱ्याचशा गोष्टींची. पण CETला मार्क मिळणे गरजेचे असतात आणि त्याच्यावर तुमचं ऑनलाईन ऍडमिशन असतं. मग ते तुम्ही जर केलं तर तुम्ही मग नंतर काय जाता, तुमचं 12वी झालं, CET परीक्षा दिली, आणि मग तुम्ही डायरेक्टली तुम्ही पदवीला जाऊ शकता. इथे तुम्ही पदवी केला जाऊ शकता, काम करू शकता. म्हणजेच इथं बघा मी ऍरो दाखवला, या ऍरो मध्ये तुम्हाला समजेल यू आर गोइंग टू डायरेक्टली इन अ सेकंड इयर. तसंच तुम्ही 10वी उत्तीर्ण झालाय तर तुम्हाला थोडेसे कमी मार्क आहेत किंवा घरच्यांनी सांगितलंय तर ITI कर, ठीक आहे. ITI पण आवडता एखादा ट्रेड असेल. COE मीन्स सेंटर ऑफ एक्सलन्स, हे महाराष्ट्र गव्हर्नमेंटचा अभ्यास केला गेला आणि भारत सरकारचा अभ्यास केला गेला, तेव्हा COEचा अभ्यास त्यांनी केला. त्यानुसार त्यांनी सुंदररित्या काही कोर्सेसचा सिलेबस थोडासा ऍडव्हान्स केला, इंडस्ट्री ओरिएंटेड. तसाच तुमचा जो ITI हा 2 वर्ष कालावधीचा, तुम्ही पण डायरेक्टली द्वितीय वर्षाला जाऊ शकता. अशा रीतीने अत्यंत महत्वाचे सगळे तंत्र शिक्षणाचे पर्याय मी तुम्हाला व्यवस्थित सांगितलेले आहे. बघा, तुम्ही 10वी नंतर तुमचं जेव्हा इंजिनिअरिंग होतं है ना, तेव्हा तुम्हाला कळतं की आपल्याला कुठे जायचंय. तर तुम्हाला पदविका अभ्यासक्रमाचं इथे एक शब्द महत्वाचा आहे, फायदे. हा सांगितलेला टॉपिक मध्ये फायदे. बघा, सगळ्यात महत्वाचा इथे एक शब्द आहे बघा, तुम्ही म्हणता ना जॉब कसे मिळतील वगैरे आहे ना, आणि प्रेफरेबल आहे की नाही वगैरे. बघा, खाजगी व सरकारी क्षेत्रात कनिष्ठ अभियंता आणि निरीक्षक म्हणून नोकरी मिळते आणि स्वतःचा व्यवसायही करू. तसंच पदविका आणि पदवी जर 2 उमेदवाराकडे असेल तर तोही सरकारी किंवा खाजगी, हेही तुम्हाला मी काही कालांतराने थोडं सांगणार आहे. तुम्ही तर पुन्हा मॉनिटरिंग तुमचं होतं जेव्हा तुमच्या अभ्यासक्रमामध्ये अभ्यास करता. हा अभ्यास जो चालवला जातो तो तंत्र शिक्षण, त्याला डायरेक्टर ऑफ टेक्निकल एज्युकेशन हा पूर्णपणे त्याची देखरेख केली जाते, आणि तुमचा दर्जा उत्तम होण्यासाठी बोर्ड ऑफ स्टडी असते. त्याच्यामुळे तुमचा दर्जा हा काय होत असतो, उत्तम आणि एक समान पूर्णपणे ओव्हरऑल महाराष्ट्र आणि भारतात तुम्हाला त्याच्यानुसार सिलेबस कव्हर होतं बोर्ड ऑफ स्टडी मध्ये आणि राखला जातो. तुम्ही त्याच्यानंतर पदवी जर घ्यायची असल्यास तर थेट डायरेक्टली द्वितीय वर्षात पण तुम्हाला जाता येतं, म्हणून डिप्लोमा केला सुंदररित्या डायरेक्ट सेकंड इयर डिग्री नंतर BE, त्याच्यानंतर तुम्ही PhD वगैरे. त्याच्यानंतर 12वी जर तुमचं झालं असेल तर तुम्ही
अभियांत्रिकी पदवीसाठी हा जो राष्ट्रीय स्तरावर एक परीक्षा आहे, अगदी तुम्हाला प्रॉब्लेम येतो की दोन परीक्षा असतात, एक जेईई हा सीबीएसई पॅटर्न असतं, त्यामुळे त्याचे जे प्रश्न असतात तर थोडं सीबीएसई लेवलला असतो. आणि आपली जी राज्यस्तरीय होते म्हणजे आमचे MHCET आपण जे म्हणतो, त्या सीईटीच्या परीक्षेला थोडासा महाराष्ट्राचा अभ्यास असतो. आणि तुम्हाला काही जागा या सीईटी थ्रू तुम्हाला ऍडमिशन मिळत असतं. आणि जेई असेल तर जेई एक पहिला पेपर असतो, जेई दुसरा पेपर असतो. तुम्ही इंजिनिअरिंगला ऍडव्हान्स मध्ये सुद्धा काम करून तुम्ही अत्यंत महत्वाचं तुम्हाला नीट एक्झाम वगैरे देऊ शकता. त्याच्यानंतर तुम्हाला IIT जायचं आहे ना. IIT मध्ये जाण्यासाठी जर तुमच्याकडे स्वप्न असेल तर जेई क्रॅक केलं तुम्ही सेकंड पेपर, अत्यंत तुम्ही एक चांगल्या IIT मध्ये जाल आहे ना. पूर्ण IITचं नुसतं नाव जरी घेतलं तरी तुम्हाला पूर्ण जगामध्ये मान्यता चांगली मिळते. त्याच्यामुळे जेईचा अभ्यास सीईटीचा यानुसार मुलं जात असतात. परंतु आपल्याला जर पदविकानुसार आपल्याला जायचं आहे तर तिथं कोणत्याही प्रकारची पदविकेमध्ये जर जाण्यासाठी कोणत्याही प्रकारची ना सीईटी असते ना जेई असते. त्यामुळे डिप्लोमाला आपण डायरेक्टली 10वी वरनं आपण एंट्रन्स होतो. म्हणून इथं मी म्हटलेलं आहे की नो सीईटी नो जेई. इथं आपण मगाशी म्हटलेलं आहे डायरेक्ट सेकंड इयर. आणि इथं हा पूर्णपणे तंत्र शिक्षण खात्याचा व्यवहार आहे. त्याच्यानंतर आपण जर गेलो तर पदवी अभ्यासक्रमात जो बरेच बघा, तुम्ही जेव्हा फास्ट लर्नर होता कारण तुमच्याकडे डिप्लोमा झालेला असतो. डिप्लोमा झाल्यामुळे तुम्ही काय म्हणता, चला की आपल्याला जो तुमचा जो 75% अभ्यास हा तुमच्या पदविकेला ऑलरेडी ऑलरेडी बराचसा अभ्यास झालेला असतो. त्यामुळे तुम्हाला डिग्री करणं खूप सोपं जातं, खूप सोपं जातं. अजून तुम्ही ऍडव्हान्स होता आणि डायरेक्ट सेकंड इयरला, म्हणून यू आर अ फास्ट लर्नर असतात. खूप क्विक गतीने तुमच्याकडे लर्निंग प्रोसेस होतं बिकॉज ऑफ डिप्लोमा. आणि इंजिनिअरिंगला सुंदररित्या बीटेकला काही टेन्शन होत नाही. ज्या वेळेस तुमचे जे मार्क्स ओरिएंटेड सगळं कारभार चालतो, मग ते पुन्हा सांगितलं की मागासवर्गीयांना 45 आणि तुमच्या ओपन असेल त्यांना 50% गुण मिळणं गरजेचं आहे. आणि त्यानुसार तुम्ही पदविकेला पात्र. आणि जर तुम्हाला कमी गुण मिळाले मग तुम्ही काय म्हणता, अरे आता कुठे जाऊ कसं जाऊ, तर काही टेन्शन घ्यायचं नसतं. तुम्हाला बरेचसे गुण जर कमी मिळाले असले तरी विद्यार्थी प्रथम वर्ष अभियांत्रिकीच्या पदवीसाठी सुद्धा तो थोडा बहुत जरी कमी मार्क मिळाले तर आपल्याला मी मगाशी मार्ग दाखवले, डायरेक्ट डायरेक्ट तुम्ही सेकंड इयर डिप्लोमाला जाऊ शकता. टेन्शन घेण्यासारखं काही नाही. आणि जेव्हा तुमचा हा डिप्लोमा डिग्री होत असतो तेव्हा तुम्ही जर 10वी नंतर जर गेला तर 3 वर्ष डायरेक्ट म्हणजे 6 वर्ष लागतात. आणि तुम्ही डायरेक्टली 12वी नंतर गेलात तर त्याच्यानंतर 4 वर्ष म्हणजे तिथेही 6 वर्ष लागतात. त्यामुळे असं काही समजू नका 10वी नंतर जाणं आणि 12वी नंतर जाणं ह्या दोघांचा पर्याय आहे. पण तुम्ही जर डिप्लोमा नंतर गेला, 10वी नंतर गेला तर डिप्लोमा चांगल्या रीतीने तुम्ही सुंदररित्या 80% डिप्लोमा डिग्रीचा अभ्यास सोप्या रीतीने तुम्ही पुढचे जे पुन्हा 6 सेमिस्टर आहेत उत्तमरित्या तुम्ही करू शकता आणि चांगल्या रीतीने डिग्री ओरिएंटेड कार्य करू शकता. याच्यानंतर तुम्हाला कळायला पाहिजे की आम्ही आता अभ्यासक्रम शिकतोय आणि त्याची पात्रता काय आहे. बघा, पात्रता जर आपल्याला बघितलं असेल तिथे एक शब्द आहे बघा, पात्रता. तुम्ही हे पात्रतेसाठी गेलात तर प्रथम वर्ष पदवी अभ्यासक्रमामध्ये आहे, म्हणजे तुम्ही ऑलरेडी काय झालेलं आहे, तुम्ही त्यानुसार जाण्याचा पहिला घरामध्ये एक चर्चा करून तुम्ही अभियांत्रिकीला जातात. मग त्यांना ते विचारतात की काय पात्रता पाहिजे. तर काही नाही, तर कोणत्याही प्रकारचं जबाब, फक्त तुम्ही 35% गुणांनी 10वी उत्तीर्ण होणं गरजेचं आहे. म्हणजे तुम्ही डायरेक्टली इंजिनिअरिंग. त्याच्यानंतर तुम्ही जर 12वी झाले असेल वगैरे तुम्हाला तर तुम्ही थेट द्वितीय वर्ष अभियांत्रिकीत सुद्धा जाऊ शकता. थोडे कमी मार्क वगैरे जर असेल आणि पण इंजिनिअरिंग करायचं आहे तर तुम्ही डायरेक्टली सेकंड इयर मध्ये डिप्लोमाला अभ्यास. म्हणजेच त्यावेळेस तुम्हाला एक अत्यंत महत्वाचा फायदा मिळतो. 10+2 म्हणतात, म्हणजे तो 12वी वाला जो मुलगा आहे म्हणजे त्यांनी फिजिक्स केमिस्ट्री मॅथ्स मध्ये त्यांनी शिकलेला आहे ना, त्याच्यात तो टेक्निकल आहे 9वी 10वीला आणि वोकेशनल 11वी 12वीला MCVC असं म्हटलं जातं है ना. या MCVC मध्ये पण खूप जॉब ओरिएंटेड आहे. इलेक्ट्रिकल आहे, इलेक्ट्रॉनिक्स आहे, सिव्हिल आहे, मेकॅनिकल. या वोकेशनल मध्ये जर तुम्ही गेलात तर डायरेक्टली तुम्ही डायरेक्ट सेकंड इयरचा अभ्यास घेऊन ITIची ज्ञान प्राप्त करू शकता, सेंटर ऑफ एक्सलन्सचा फायदा घेऊ शकता. आणि मग तुम्ही एक इंजिनियर म्हणून अभ्यासक्रमाचा जो काय पर्याय तुम्ही निवडला असेल तर त्या पर्यायासंबंधी थोडंफार सांगतो. बघा, बाहेर आता जी व्हॅल्यू वाढलेली आहे या कोर्सेसची, आणि कुठलाही इंजिनिअरिंग
अभ्यासक्रम हा एकमेकाशी कम्पेअर करू नका, ही माझी पहिली तुम्हाला विनंती आहे. कोणीही कुठल्याही कोर्सला कमी समजू नका आणि तोच मेन वगैरे असं काहीही नाही. ऑल इंजिनियर्स आर द मेन कन्सेप्ट, सिमिलर कन्सेप्ट. ओके, तुम्ही त्या दिशेने जा, त्या दिशेने अभ्यास करा, मग यू विल गेट द नाईस जॉब. तसंच सगळ्यात महत्वाचं पहिलं, आता मी थोडं इंग्लिशमध्ये इथं दिलेलं आहे, इंग्लिशमध्ये त्याचा अर्थ सांगतो. स्थापत्य. स्थापत्यला तुम्ही त्याला सिव्हिल इंजिनिअरिंग असं म्हटलं जातं. हा बांधकाम क्षेत्राशी रिलेटेड आहे, तुम्हाला सगळं माहिती आहे. जेव्हा जेव्हा शिकाल तेव्हा या गोष्टी तुम्हीच मला सांगू शकता. यंत्र हा एक तुम्हाला जेव्हा इंजिनिअरिंगला जाता तेव्हा सगळ्यात जास्ती पर्याय तुम्ही यंत्र असं म्हटलं जातं, कारण पुऱ्या जगामध्ये यांत्रिक भाषा ही जास्त चालते आणि कुठेही जा त्याच्या ब्रँचेस खूप आहे. विद्युत, मोठे मोठे ऑफिसर्स व्हायचं वगैरे आहे तर विद्युत क्षेत्राचं मॅक्सिमम नॉलेज असते. तो कुठेही जा स्वतःचा बिझनेस करू शकतो, स्वतःचा कुठेही गेला तर एक परीक्षक म्हणून होऊ शकतो. आणि एक विद्युत नॉलेज म्हणजे त्याला इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग असं म्हटलं जातं. हाही जगामधला एक खूप नावाजलेला आहे. संगणक तुम्ही बघितलं असेल तर अत्यंत आता जो सगळीकडे जे आता ऑनलाईन ऍडमिशन आहे हा सुद्धा संगणक ओरिएंटेड आहे आणि त्याच्यानुसार कसा कार्यभार चाललेला आहे. तर ते संगणकावर द्वारे सगळं करता येतं. आपल्याकडे नॉलेज आहे, आपण ते वापरलं गेलं पाहिजे. त्याचं हार्डवेअर आहे ना, त्याच्यात सॉफ्टवेअर आहे. या दोघांचं कॉम्बिनेशन असेल तर संगणक प्रणाली तुम्हीच वापरू शकता. बघा आज रोजी तुम्ही जगामध्ये सगळं जा की अणुविद्युत आहे ना, अणुविद्युत जर तुम्ही म्हटलं असाल की तो इलेक्ट्रॉनिक्स आहे ना, आणि त्याला रिलेटेड त्यांनी पुन्हा एकदा माहिती तंत्रज्ञान आहे ना, आय टी हा क्षेत्र आहे. या आय टी क्षेत्रात सुद्धा त्याच्याशी रिलेटेड आहे. तुम्ही संगणक, अणुविद्युत म्हणजे इलेक्ट्रॉनिक्स आणि त्याच्यानंतर माहिती तंत्रज्ञान, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, या दोघांशी रिलेटेड, तिघांशी रिलेटेड, एकमेकाशी संलग्न आहेत ते आहे ना. आय टी है ना, आय टी, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, तुमचे ऍप्स वगैरे हे जे सगळं बघत असाल तर ते सगळं माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात तुमचं नॉलेज एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी मागण्याचं, लॅन वॅन हे सगळं जर तुम्ही पाहिलं असेल तर त्यात तंत्रज्ञान आहे आणि हे सुद्धा टेक्निकल आहे. रसायन बघा, केमिकल इंजिनिअरिंग, जिथे जिथे तुम्ही आज रोजी तुम्ही बघितलं असेल हा केमिकल इंजिनिअरिंगला, हा सुद्धा एक अत्यंत महत्वाचा कोर्स आहे की जिथं जिथं तुम्ही जर कोकणामध्ये वगैरे गेला असेल तर मॅक्सिमम त्या बाजूला जर पाहिलं तुम्ही तर तिकडं समुद्र किनाऱ्यासाठी तुम्हाला रसायनशास्त्राला जे काय त्यांना गरजेचं रॉ मटेरियल्स वगैरे असते तो हा केमिकल इंजिनिअरिंग म्हणून बऱ्याच ठिकाणी केमिकल इंजिनिअरिंग हा सुद्धा, हा जो खनिज कर्म आहे हा सुद्धा है ना, पेट्रोकेमिकल त्याला म्हणतात, खनिज कर्म म्हणून पेट्रोकेमिकल आहे ना. तुम्हाला बाहेर बघा जे प्रॉडक्ट वगैरे बाहेर जे इंडियाच्या बाहेर वगैरे जर मॅक्सिमम जॉब एक खनिज कर्म आहे आणि तुम्ही केमिकल आणि पेट्रोकेमिकल या दोघांचं नॉलेज असणं सुद्धा गरजेचं आहे आणि तसेच रिलेटेड तुमचे सिलेबस असतात. तसंच आता तुम्ही वस्त्र निर्माण म्हणता है ना, टेक्स्टाईल इंडस्ट्री, टेक्स्टाईल आज रोजी टेक्स्टाईलला खूप वर्षापासून टेक्स्टाईलला व्हॅल्यू आहे म्हणून त्याला इंजिनिअरिंग क्षेत्रात ऍडमिशनसाठी दिलं गेलेलं आहे. प्रोडक्शन इंजिनिअरिंग, विदाउट प्रोडक्शन यू कांट डू सम, म्हणजे तुमच्याकडे प्रोडक्शन जो कसं केलं पाहिजे आणि त्या प्रोडक्शन रेट कसा तुम्ही कमी वेळात जास्त प्रोडक्शन, तुमचे जे मल्टीपर्पज प्लांट आहेत ते कसं तुमचं सुंदर काम करतात, ते उत्पादन मध्ये तुम्ही काम करू शकता. ओके, तर प्रोडक्शन असं म्हणतात. टेक्स्टाईल झालं, त्याच्यानंतर ड्रेस डिझाईन हा सुद्धा त्यांनी एक टेक्निक म्हणून गेलं. कोणी ड्रेस डिझायनिंग करू शकत नाही, त्या ड्रेस डिझायनिंगचा पण अभ्यास आहे आणि तो अभ्यास पण या आपल्या डीटी थ्रू शिकवला जातो. प्रिंटिंग बघा, प्रिंटिंग आधी आपल्याला झेरॉक्स वगैरे वाटायचं, तसं नाहीये. दिस इज ऑल्सो वन ऑफ समवॉट द इंजिनिअरिंग पर्पज. त्याच्यानंतर उपकरणे, हा एक इन्स्ट्रुमेंटेशन असं म्हटलं जातं. याच्यामध्ये केमिकल तुमचं आहे, त्याच्यामध्ये मेकॅनिकल आहे, ते तुमचं बघायला गेलं तर सिव्हिल आहे. या बऱ्याचशा नॉलेजचं कॉम्बिनेशन त्यांनी करून एक उपकरणे शास्त्र, कमी ठिकाणी याचा डिप्लोमा आहे आणि उत्तमरित्या तुम्ही स्वतःचं नॉलेज वाढवून त्याची डिग्री करू शकता, एमटेक करू शकता. बघा 12वी नंतर झाल्यानंतर ते म्हणतात की तुम्ही फक्त इंजिनिअरिंग क्षेत्राचा असं नाहीये. हा जो डायरेक्टर ऑफ टेक्निकल एज्युकेशन जो कार्य करतो, इथं तुम्हाला मी पुन्हा सांगतो, तंत्र शिक्षण संचालनामार्फत हे कार्य होत असते आणि तंत्र शिक्षण संचालनाची तुमचं जे ऍडमिशन प्रोसेस आहे, ही ऍडमिशन प्रोसेस याच्यामध्ये सुद्धा त्यांनी फार्मसी म्हटलेलं, औषध निर्माण शास्त्र, याच्यामध्ये तुम्ही पाहिलं असेल की त्यांनी भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र हा अनिवार्य विषयांसह गणित किंवा जीवशास्त्र यापैकी एक विषय घेऊन 12वी उत्तीर्ण पाहिजे. हा सुद्धा आपल्या डायरेक्टर ऑफ टेक्निकल एज्युकेशन ऍडमिशन प्रोसेसमध्ये तुम्हाला फार्मसीच्या
लॉग इन मध्येच जावं लागतं. तुझं इथं MH बघितलं असेल, हा दॅट इज कॉल्ड एज हॉटेल मॅनेज अँड कॅटरिंग टेक्नॉलॉजी. इथं सुद्धा काही टेन्शन घेण्यासारखं नाही. ही सुद्धा इंजिनिअरिंगच्या रिलेटेड त्याच्यातले काही अभ्यासक्रम आहेत, त्याचे टेक्निक्स आहेत आणि ते 35 गुणासह 12वी उत्तीर्ण तो असणं गरजेचं आहे. आणि हॉटेल मॅनेजमेंट हाही नावाजलेला आता बाहेर तुम्ही पाहिला असेल जगामध्ये कुठेही जा, हॉटेल मॅनेजमेंट हा सुद्धा एक नावाजलेला आहे, म्हणून त्याला DTच्या अंडर एक चांगली जागा दिली गेली. सरफेस कोटिंग टेक्नॉलॉजी जर तुम्ही पाहिलं असेल, ICT आहे बघा माटुंग्याला, तर तिथे तुम्ही सरफेस कोटिंग टेक्नॉलॉजी, कमी जागा असतात पण मॅक्सिमम मोठा पॅकेज मिळणारा जर असेल तर तो सरफेस टेक्नॉलॉजी. पण तिथे थोडंसं इंग्रजीचं माध्यम असणं 12वी आणि तुमचं फिजिक्स आहे, केमिस्ट्री, मॅथ्स आहे बघा, इंग्रजीला प्राधान्य आहे. आणि अशा रीतीने तुम्ही पदविका फार्मसीमध्ये हॉटेल मॅनेजमेंट आणि तुमचं सरफेस कोटिंग हे सुद्धा DTशी रिलेटेड आहे, म्हणून मी तुम्हाला एक्सप्लेन करतो. तंत्र शिक्षण संचालनातर्फेच तुम्हाला ऍडमिशन प्रोसेसमध्ये जावं लागतं. बघा आता पदविका प्रवेश प्रक्रियेला तुम्हाला काय केलं गेलं पाहिजे. तुम्हाला तो जर तुम्हाला टप्पेच नाही समजले तर तुम्ही एक्सप्लेन दुसऱ्याला करू शकत नाही. म्हणून तुम्हाला पहिलं कळलं पाहिजे की महाराष्ट्रातील हा एक शब्द, त्याच्यानंतर शासनातर्फे आणि एकाच वेळी प्रवेश प्रक्रिया राबवली जाते, जी मी तुम्हाला हॉटेल मॅनेजमेंट, औषध निर्माण शास्त्र आहे ना आणि ICTचं सांगितलं. तर त्याच्यातून ही ऑनलाईन प्रकारची आहे आणि आता ह्या कोरोनामध्ये तुम्हाला अत्यंत महत्वाचं ऑनलाईनचा अभ्यास असणं गरजेचं आहे. मी मगाशी एक शब्द प्रत्येक वेळेस 2-3 वेळा रिपीट केला होता, दॅट इज कॉल्ड एज पॉलिटेक्निक. बघा या पॉलिटेक्निक, खूप म्हणजे तुम्ही सांगितलेलं आहे, त्याचा वेगळा फॉर्म भरण्याची आवश्यकता नाही आणि या 5 स्टेजमध्ये तुम्हाला जावं लागतं. पहिली स्टेज बघा, ऑनलाईन अर्ज भरून सुविधा केंद्र म्हणतात, की जिथं जिथं तुम्हाला त्याला फॅसिलिटेशन सेंटर्स असे म्हटलं जातं. सुविधा केंद्र असतात, आमच्यासारखे लोक तिथं बसलेली असतात. तुम्हाला तुमचं जे काय आहे ते सर्व रीतीने अर्ज भरणे, तुम्हाला काय प्रॉब्लेम आला वगैरे तर तुम्ही स्वतः जर भेटलात, फोन केला वगैरे तर ते आम्ही सुद्धा तुमचं कन्फर्म करतो. हे ऑनलाईन ऑप्शन्स जर तेव्हा भरायला त्याला थोडासा अभ्यास करावा लागतो, की आपल्याला ऑनलाईन ऑप्शन मला सिव्हिल पाहिजे, मेकॅनिकल पाहिजे, इलेक्ट्रिकल पाहिजे, इलेक्ट्रॉनिक्स पाहिजे, केमिकल पाहिजे, या सगळे जे तुमचे ऑप्शन आहेत तो थोडासा घरात बसून किंवा बाहेरचा अभ्यास करून मला कोणत्या क्षेत्रात जायचं तो क्षेत्र निवडणं गरजेचं आहे तिथं. म्हणून तुमचं फॅमिली डिस्कशन आहे. प्रॉब्लेम वाटला मला विचारा, मी तुम्हाला सुंदररित्या मार्गदर्शन प्रत्येक कोर्सचं करेन. आणि कॉलेज आणि अभ्यासक्रम त्यांचा पसंतीक्रम व्यवस्थित भरणे, कारण त्याचा क्रम असतो 1 2 3 4 5 आणि त्या पसंती क्रमानुसारच तुमच्या ऍडमिशन प्रोसेस हे चालत असते. बघा आता कोणते कॉलेज आणि अभ्यासक्रम मिळाले हे ऑनलाईन, तुम्हाला काही गरज नाही तिथं जाण्यासाठी. तुम्हाला एक त्याचा ID आणि पासवर्ड मिळालेला असतो. जेव्हा तुमचा अभ्यासक्रम चालू व्हायच्या आधी तुमचे ऍडमिशन प्रोसेसला भेटतात तेव्हा तुम्हाला काय मिळतं, की तुम्हाला पहिल्या राऊंडला मिळालं की नाही, दुसऱ्या राऊंडला मिळालं की नाही, ऑप्शन बदलायचे आहेत का, हे सगळं ऑनलाईन तुम्ही पाहू शकता. प्रवेश निश्चिती केंद्रावर जर तुम्हाला मिळालं, वा वा वा, तुम्ही एक आनंदी वातावरणात आलात की वा वा मला मिळाला कोर्स, पाहिजे तो कोर्स मिळाला आणि मग तुम्ही मस्त की पेढे वाटता आणि मग तुम्ही उत्तमरित्या तयारी करता आणि त्या कॉलेजला जाता आणि त्या कॉलेजला गेल्यावर तुमचा जो प्रवेश आहे तो प्रवेश तुम्ही काय करता निश्चित करता. ओके. आणि मिळालेल्या कॉलेजमध्ये जाऊन तिथं त्यांची जी काय प्रोसेस आहे, कोणती प्रोसेस आहे तिथं कळायला पाहिजे. प्रवेश प्रक्रिया, त्याची पात्रता असतात, त्याचे नियम असतात आणि हे सगळे नियम तुम्हाला उत्तमरित्या इथं बघा मी हायलाइट करतो बघा, डायरेक्टर ऑफ टेक्निकल एज्युकेशन महाराष्ट्र.gov म्हणजे गव्हर्नमेंट.in आणि या संकेतस्थळावर सगळ्या प्रकारच्या प्रवेश प्रक्रियेचं तिथं तुम्हाला प्रसिद्ध केल्या जातात. तुम्ही वेळोवेळी तुमचं ऑनलाईन तुम्ही स्वतः पाहायला पाहिजे. म्हणून लक्षात ठेवा की www.dtmaharashtra.gov.in इट इज कॉल्ड एज युअर ऍडमिशन प्रोसेस. पदविका अभ्यासक्रमासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे. आता बघा ह्यात तुमचं पूर्णपणे कागदपत्र असतात, त्याच्याशिवाय तुम्ही ऍडमिशन, कारण एकही दाखला जर नसेल तर तुमचं ऑनलाईनला जरासा प्रॉब्लेम क्रिएट होऊ शकतो. तसंच 10वीची गुणपत्रिका हे तर तुम्हाला माहिती आहे का, पदविका तुमचं करायचं आहे. इथं तुम्हाला 12वी आहे आणि कारण तुम्हाला
औषध निर्माण शास्त्राला जायचं, हॉटेल मॅनेजमेंटला, त्याच्यासाठी लागणारी 10वीची आणि 12वीची गुणपत्रिका. त्याच्यानंतर 10वी 12वी आता तुम्ही त्याच्यामध्ये ऍड होतं की तुमचं टेक्निकल असतंय का व्होकेशनल आहे का आयटी आहे, याच्यासाठी लागणारं ते द्वितीय वर्षासाठी त्याची सुद्धा तुमच्याकडे काय असणं गरजेचं आहे, त्याची गुणपत्रिका. त्याच्यानंतर शाळा किंवा कॉलेज जे काय तुमचं शेवटचं ज्या शाळेत किंवा कॉलेजमध्ये असेल त्याचं LC, दॅट इज अ लिव्हिंग सर्टिफिकेट. तुमचं कास्ट सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे. जर तुम्हाला मागासवर्गीयांचा आरक्षणाचा फायदा घ्यायचा असेल, नाहीतर तुम्ही दाखले नसतील तर तुम्ही ओपन मध्ये जाल आणि तुम्हाला कोणत्याही प्रकारचा मागासवर्गीयांचा फायदा मिळू शकणार नाही, म्हणून दाखले गरजेचे. नॉन क्रिमिलेअर आहे बघा, SC ST सोडून तुम्हाला नॉन क्रिमिलेअर आहे ना, उन्नत व प्रगत गट असं त्याला म्हटलं जातं. तुम्हाला 10 लाखापर्यंत आहे आणि काही ठिकाणी तुम्हाला 1 लाखाच्या कमी जरी असेल तरी तुम्हाला त्याच्या फायदे मिळत असतात. आता बघा काही असतात दिव्यांग असतात, सैन्य दलात असतात, अल्पसंख्याक असतात, त्यांच्यासाठी सुद्धा आरक्षण असतं आणि त्यांना काही फॉर्म्स असतात. ते फॉर्म्स जर तुम्ही फॅसिलिटेशन सेंटरला ऍडमिशन प्रोसेसच्या वेळेस दिले तर तुम्हाला त्याचा लाभ वेळोवेळी मिळू शकतो. आता पदविका अभ्यासक्रमाचे घेतलेलं जे विविध आरक्षण आहे, हे सगळं आरक्षण मी तुम्हाला डिटेलमध्ये अगदी उत्तमरित्या सांगणार आहे. बघा, आरक्षणाचा प्रकार पहिला कळायला पाहिजे, आरक्षणाचा प्रकार आणि त्याची इथं टक्केवारी आहे. बघा, पदविका अभ्यासक्रमाच्या लागणारं विविध आरक्षण. बघा, SC साठी तुम्हाला माहिती आहे 13%, ST साठी 7%. आपण आता ज्या कास्टमध्ये मोडतोय त्याच्याबद्दल मी थोडं सांगतो. आपण बघा NT आपला जो भज ब असं त्याला आपण म्हणतो आणि इंग्लिशमध्ये त्याला NTB म्हणतो, म्हणजे NTA, NTB, NTB, NTC या तिघी NT या चारी ज्या NT आहेत त्यांना 11% टोटल जर तुम्ही प्लस केलं असेल तर 11%. आणि त्याच्यामध्ये जर आपण काशी कापडी नंदीवाले आणि तिरमल समाज असेल तर आपण NT ब आपल्याला 2.5% हा त्याच्यामध्ये फायदा मिळू शकतो. म्हणून लक्षात ठेवायचं की आपल्याला मॅक्सिमम मार्क मिळणं गरजेचं आहे. पाहिजे ते कॉलेज मिळणार आहे, परंतु त्यावेळेस जेव्हा आपल्याला आरक्षण मिळतं त्याच्या आरक्षणाचे खूपसे फायदे है ना आपल्याला ते मिळत असतात. त्याला आपल्याला वेळोवेळी माहिती पाहिजे. त्यात सगळ्यात OBC आहे 19% आणि आता एक ऍड केलेला आहे तो म्हणजे सामाजिक आणि शैक्षणिक मागास प्रवर्ग, त्याला SC BC असं म्हटलं जातं. हे दिव्यांग उमेदवारांसाठी पहिलं कळलं पाहिजे, त्याला PWD असं म्हणतात. 5% दिव्यांग आहेत त्यांना. अनाथ उमेदवारांसाठी त्याला ऑर्फन असं म्हटलं जातं. 1% त्यांना आरक्षण. संरक्षण सेवा जे मुला किंवा मुली आहेत, डिफेन्स असं म्हटलं जातं, त्याला 5% आरक्षण आहे. महिलांसाठी बघा, अत्यंत महत्वाचं आहे महिलांसाठी. तुम्ही ऍडमिशन प्रोसेसमध्ये भाग घेता त्याचाही फायदा तुम्हाला टक्केवारीमध्ये मिळतो आणि पुन्हा तुम्हाला 30% आरक्षण हे महिला विद्यार्थ्यांसाठी मिळत असतं. बघा, हे तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे, म्हणून फिमेल कॅन्डिडेट असं. आणि आर्थिकदृष्ट्या हे दुर्बल घटक असं म्हणतं, त्याला EWS असं म्हणतं है ना. तो तुम्हाला 1 लाखाच्या आत जर उत्पन्न वगैरे असेल तर आर्थिक दुर्बल घटक आणि तुम्हाला 10% आरक्षण. म्हणून तुम्हाला इतर जे आरक्षण आहे ते कळलं पाहिजे. तो PWD, ऑर्फन, डिफेन्स, फिमेल आणि EWS या सगळ्यांचं आरक्षण मिळून आपल्याला कुठेही ऍडमिशन घ्याल तर तुम्ही इंजिनिअरिंग क्षेत्रात सुंदर. आता तुम्ही म्हणता हे सगळं मला करायचं आहे तर मला फायदे काय, तर व्हॉट इज द बेस्ट करिअर ऑप्शन्स आफ्टर. तुम्ही इंजिनिअरिंग करताय वगैरे वा डिप्लोमा करताय तर तुम्हाला माहिती पाहिजे, तुमचा रस्ता पण माहिती पाहिजे. म्हणजे तुम्ही हायर स्टडीला जा है ना, डिप्लोमा झाला, BE BTech ला जा, ME MTech ला जा, गेट पर्यंत तुमचं लक्ष असणं गरजेचं आहे. बघा, तुम्हाला जर जॉब मिळाला असेल तर तुमची जी कंपनी आहे तो पब्लिक सर्व्हिस अंडरटेकिंग काही असतात, हे तुम्हाला खूपच पब्लिकच्या सर्व्हिसच्या रिलेटेड ज्या काय तुम्हाला ऑपॉर्च्युनिटी मिळतात जाऊ शकता. मॅनेजमेंट तुम्ही सुंदररित्या जर काही ठिकाणी तुमच्याकडे जर खरंच ज्ञान अंगत आहे तर मॅनेजमेंट करणं, अत्यंत व्यवस्थापन याच्या क्षेत्रात तुम्ही जाऊ शकता. एंटरप्रिनरशिप हा एक खूप नावाजलेला आहे की एंटरप्रिनरशिप करता आली पाहिजे आपल्याला. ते म्हणतात की ह्यात बरं मला जरा मार्गदर्शन, तर एंटरप्रिनरशिप ऑल्सो मोस्ट इम्पॉर्टंट. कॅम्पस प्लेसमेंट आहे ना, जिथं जिथं तुम्ही शिकत्या वेळेसच तुमचं एक थोडंसं नॉलेज पाहिजे. फायनल इयरला तुम्हाला कॅम्पसचं इंटरव्ह्यूज होतात आणि त्या प्लेसमेंट्सला कसं जायला पाहिजे आणि त्या प्लेसमेंटचा अभ्यास कसा केला गेला पाहिजे आणि आपण कसं त्याच्यामध्ये चांगल्या क्षेत्रामध्ये आपण जाऊ. आणि तुम्ही जर एक चांगल्या प्रकारचे तुम्ही इंजिनियर बनलाय, तुमचा बेसिक चांगला आहे,
जर बिकम अन एक्सपर्ट ही सोपी गोष्ट नाहीये. ज्याचं बेसिक चांगला आहे तोच चांगला एक्सपर्ट होऊ शकतो आणि त्याचं कम्युनिकेशन चांगलं असलं पाहिजे. बेस्ट तुम्हाला खरंच समाजाची सेवा करायची आहे ना, पूर्ण भारतभर सेवा करायची आहे, महाराष्ट्रभर करायची आहे, तुमच्या रिजन मध्ये करायची आहे, तर त्याच्यामध्ये तुमचे जे वेगवेगळे सिव्हिल सर्व्हिसेस आहेत, म्हणजे MPSC आहे, UPSC आहे, याचा खूप खूप अभ्यास करून तुम्ही एक मोठा ऑफिसर स्वतःच्या लेवलला स्वतःचा डिसिजन स्वतःच्या अभ्यासाने पूर्ण त्या क्षेत्राला देऊ शकता आणि खूप लोकांचं तुम्ही भलं करू शकता. हा एक सिव्हिल सर्व्हिस. तुम्ही जर प्रायव्हेट सेक्टर नाही ना, मला प्रायव्हेट सेक्टरमध्ये मॅनेजमेंट करायचं आहे, एंटरप्रेनरशिप करायची आहे, तसंच मला एक वेगळ्या तऱ्हेने प्रायव्हेट सेक्टर उभं करायचं आहे. बघा मी इथं मगाशी सांगितलं होतं पब्लिक सांगितलं होतं आणि इकडं प्रायव्हेट सेक्टर सांगितलं होतं. खूप स्वतःची कंपनी तुम्ही स्वतः जे काय नॉलेज आहे तुमच्याकडे कोणत्या इंजिनिअरिंगचं वगैरे थ्रू आउट तुमचं नॉलेज खूप BTech MTech असे आहात आणि प्रायव्हेट सेक्टरमध्ये काम करायचं आहे तर स्वतःची कंपनी स्थापन करू शकता. असं काही नाही. तुम्हाला जर खरंच देशाची सेवा करायची आहे तर इंडियन आर्म फोर्सेस तुम्ही त्याला जॉईन करू शकता. हे खूपच अत्यंत त्याच्याशीच रिलेटेड एक पुढे सांगतो की इंजिनिअरिंग ग्रॅज्युएट्स त्यांनाही तुम्हाला काही अपॉर्च्युनिटी आहे. या अपॉर्च्युनिटी तुम्ही पाहिल्या तर तुम्हाला इतकं खूप भरभरून येईल की वा 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 छान. मगाशी तर मी सांगितलं होतं त्यात थोडंसं मी ऍड करतोय. तर पब्लिक सेक्टर युनिट मगाशी बोललो रिसर्च ओरिएंटेड. रिसर्च तुमच्या नॉलेजनुसार तुम्ही आणि त्याची डेव्हलपमेंट पूर्ण जगाला दाखवू शकता. टीचिंग एड तुम्हाला जर खरंच विद्यार्थ्यांसाठी काम करायचं आहे तर तुम्ही मस्तपैकी डिप्लोमाला टीचिंग करू शकता, BTech ला करू शकता, MTech PhD ला करू शकता आणि तुमच्याकडे ते खूपच प्रेझेंटेशन पॉवर असणं गरजेचं आहे. एक मोठ्या सेक्टरला तुम्हाला एक प्रेस्टिजियस पोस्टला जायचं आहे तर तुम्ही तिथेही जाऊ शकता. सिव्हिल सर्व्हिस मगाशी बोललोच तुम्हाला आहे ना, भारत सरकारची सेवा करायची आहे, महाराष्ट्र सरकारची सेवा करायची आहे, तुमच्या रिजनची सेवा करायची आहे, करू शकता तुम्ही. स्टेट इंजिनिअरिंग सर्व्हिसेस पूर्ण जिथं जिथं राज्य लेवलला सर्व्हिसेस आहेत त्याच्यानुसार तुम्ही एक्झाम. डिफेन्समध्ये मी मगाशी बोलल्याप्रमाणे का नाही तुम्ही डिफेन्समध्ये जाऊ जाऊ शकता एक इंजिनियर सुद्धा. प्रोजेक्ट असोसिएट तुमच्याकडे खूप नॉलेज आहे आणि तुमच्याकडे त्या प्रोजेक्ट ओरिएंटेड असतं बघा आणि त्याचं तुम्ही असोसिएट करू शकता. तुम्हाला स्वतःचं नॉलेज अगदी डिप्लोमा पासून ते गेट पर्यंत तुम्ही ते PG लेवलला जाऊन तुम्ही काम करू शकता. सिनियर ज्युनियर रिसर्च फेलो एक फेलो म्हणतात. तुम्हाला जर इंडियाच्या बाहेर वगैरे गेलात आहे ना, जर्मनी फ्रान्स वगैरे तर काही फेलोशिप्स असतात. त्या फेलोशिप मधून तुम्ही स्वतःचं जरी तुमच्याकडे नॉलेज असेल तर तुम्हाला त्या संस्था पाठवत असतात. वेगवेगळे मोठे मोठे मदत करणारे असतात सामाजिक संस्था. ते तुम्हाला रिसर्च फेलो म्हणून तुम्ही एक सुंदररित्या अख्ख्या जगाला त्याचं फायदा देऊ शकता. रिसर्च असोसिएट्स ते सुद्धा रिसर्च ओरिएंटेड आहे आणि R&D बघा रिसर्च अँड डेव्हलपमेंट या विंग मध्ये तुम्ही गेला तर तुमच्या नॉलेजला लाख मोलाची किंमत असते आणि R&D मॅनेजर तुम्हाला रिक्रुटमेंट वगैरे तुम्हाला हर एक गोष्ट तुम्ही करता कारण यू हॅव द नॉलेज. तर हायर स्टडी तुम्ही कराल बघा GRE आणि GMAT आहे ना, तुम्हाला जर बाहेर जायचं आहे तर तुम्हाला थोडक्यात आणि त्याच्यात अत्यंत महत्वाचं तुम्हाला सायंटिस्ट या सायंटिस्ट स्वतःला त्या नॉलेजने जाऊ शकता आणि उत्तमरित्या एक R&D आहे आणि सायंटिस्ट आहे याचं स्वप्न बघा. या सायंटिस्ट मध्ये जर असेल तर बेसिक नॉलेज असेल तर तुम्ही या जगावर स्वतःच नॉलेज दाखवू शकता. हा जो पदविका अभ्यासक्रमाच्या ज्या संस्था आहेत आणि त्या उपलब्ध जागा आहेत या जर तुम्ही पाहिल्या असतील ते तुम्हाला मी इकडे पदविका अभ्यासक्रम आहे, प्रथम वर्ष आहे, थेट द्वितीय वर्ष आहे, औषध निर्माण शास्त्र, हॉटेल मॅनेजर आणि सरफेस कोटिंग. याच्यात बघितलं असतं शासकीय लेवलला संस्था आहेत आणि प्रवेश क्षमता मी पूर्ण ग्राफ तुमच्या समोर दिलेला आहे. अनुदानित ज्या संस्था आहेत अशासकीय त्याच्यात तुम्ही जाऊ दे, विना अनुदानित आहेत त्याच्या संस्था आहेत आणि तुम्ही जर एकूण जर तुम्ही तुम्हाला पूर्ण हा चार्ट दिलेला आहे या चार्ट मध्ये जर तुम्ही बघितलं असेल की आता थोडक्यात तुम्हाला एक प्रथम वर्ष पदविकेला जर तुम्ही पाहिलं असेल तर 378 संस्था आणि 1,08,041 हे मी तुम्हाला थोडक्यात हे वेगवेगळे आकडे आहेत. या आकड्यानुसार तुम्हाला इथे पाहिजे की दुसऱ्या वर्षाला काय औषध निर्माण शास्त्राला उत्तमरित्या या उपलब्ध जागा आतापर्यंत ह्या उपलब्ध जागा 19-20च्या ज्या काय तुमच्या पदविका अभ्यासक्रमासाठी ज्या अभ्यास केला गेलेला आहे पूर्ण महाराष्ट्राचा आणि भारताचा त्यानुसार मी तुम्हाला ह्या उपलब्ध जागा या महाराष्ट्र लेवलच्या सांगू शकतो. त्याच्यानंतर तुम्ही जर गेलात त्याच्यानंतर संचालनातर्फे राबवण्यात येणाऱ्या शिष्यवृत्ती योजना. पहिली जी शिष्यवृत्ती योजना आहे आणि ते जर तुम्हाला असेल
तर अत्यंत महत्वाचं पहिलं कळलं काय ते ईबीसी सवलत असते 8 लाखा व त्यापेक्षा कमी असेल तर तुम्हाला ही राजश्री छत्रपती शाहू महाराज ही ईबीसी सवलत आहे. ही तुम्हाला कॅप आपलं म्हणजे केंद्रीय प्रवेश प्रक्रिया त्याला कॅप बोललं जातं. त्याच्यानंतर दुसरी जी आहे डॉक्टर पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता योजना आहे. ती सुद्धा तुम्ही जर बघितलं असेल हायर अँड टेक्निकल एज्युकेशन तर्फे सर्व तुमच्या पात्र विद्यार्थ्यांना आणि तुमच्या आर्थिक निकषावर ते अवलंबून आहे. अशा रीतीने तुम्ही डॉक्टर पंजाबराव देशमुख ही सुद्धा तुम्ही एक त्याची तुम्हाला स्कॉलरशिप. नंतर उच्च व व्यावसायिक हा जो शिष्यवृत्ती योजना आहे त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला हा तुमचं जे इन्कम आहे यावर शिष्यवृत्तीची रक्कम आहे. आणि अशा रीतीने थँक्यू व्हेरी मच. आणि माझं तुम्ही उत्तमरित्या मार्गदर्शन ऐकलं. धन्यवाद, धन्यवाद. आणि सर्वप्रथम मी पुन्हा एकदा आदरणीय माननीय ऍडव्होकेट महेश मोकाशी सर, NSS प्रमुख आणि NSS चे सचिव आदरणीय श्री प्रमोद पवार सर यांचं आभार मानतो. सर्व पदाधिकाऱ्यांचा आभार मानतो. मला इथं तुम्ही बोलण्याची संधी दिली त्याला मी माझ्या परिवारातर्फे आणि कल्पना टेक्निकल क्लासेसच्या वतीने धन्यवाद. थँक्यू व्हेरी